जागा वाटपाबाबत 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपासोबतच प्रचार प्रसाराची रणनीती आखण्यात येणार। सध्या महाविकास आघाडीमधलं 70% जागा वाटप पूर्ण। सूत्रांची माहिती। वर्ध्यामध्ये काँग्रेसची आढावा बैठक। विधानसभा जिंकायची असेल तर अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवा आणि एकजूट दाखवा, बैठकीत आवाहन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री 9 ते 10 मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत जागा वाटपासंदर्भात बैठक घेणार। तर नागपूरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची आढावा बैठक। शिवरायांची प्रतिमा देऊन शहांचं स्वागत। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसह विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। महाराष्ट्रामध्ये भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार। अमित शहा, गडकरी, फडणवीस, बावनकुळेंच्या नेतृत्वात विधानसभेला सामोरं जाणार। नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आलेल्या पत्रकामध्ये उल्लेख। विधानसभा निवडणुकीसाठी महिला आणि तरुण मतदारांवर भाजपचं लक्ष। त्यासाठी भाजप कोर कमिटी बैठकीत युवा मोर्चा आणि महिला मोर्चावर विशेष जबाबदारी। काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची बैठक। महायुतीतल्या जागा वाटपासंदर्भात दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। महायुतीमध्ये शिवसेनेचं मिशन 100+ 110 मतदारसंघांचा विशेष अभ्यास करून अहवाल एकनाथ शिंदेंना सादर। शिवसेना नेते आणि आमदार कृपाल तुमाने यांची माहिती। विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 10 ते 12 जागा मिळाव्यात। या जागा मिळाल्या तर दलित मतांना महायुतीकडे वळवण्यात यश येईल। रामदास आठवलेंची मागणी। 1 विधान परिषद आणि 2 महामंडळं मिळावीत अशीही मागणी। प्रकाश आंबेडकर सगळ्या जागा उभ्या करतात, मात्र त्यांच्या जागा निवडून येत नाहीत। त्यांनी इकडे तिकडे न जाता आता महायुती सोबत यावं आणि विधानसभा लढवावी। प्रकाश आंबेडकरांना आठवलेंची ऑफर। परिवर्तन महाशक्तीचा 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात मेळावा। परिवर्तन महाशक्ती आघाडीत सहभागी 6 पक्षांचा संयुक्त मेळावा होणार। एकनाथ रंगमंदिरात आयोजित मेळाव्याला 6 पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार। ठाकरे गटाचे नेते रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांचा शरद पवार पक्षात प्रवेश। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून चारोस्कर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीकडून अणुशक्तीनगर विधानसभा लढवण्यासाठी समाजवादी पक्षाचे फहद अहमद इच्छुक। फहद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती। आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याची शक्यता। वांद्रे पश्चिम विधानसभेची जागा काँग्रेस माजी खासदार प्रिया दत्त यांना देण्याच्या तयारीत असल्याची माहिती। आमदार रमेश कदम यांनी घेतली मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट। रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक। बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचा संयुक्त जनता दरबार। दोघांकडून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न। चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी करणारा राहुल कलाटे यंदाची विधानसभा लढवणार। राहुल कलाटे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती। कलाटे तुतारी चिन्ह हाती घेणार की मशाल पेटवणार याकडे लक्ष। पारनेरची जागा ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरीचा इशारा। पारनेरमध्ये राणी लंकेंच्या उमेदवारीसाठी निलेश लंके प्रयत्नशील। लोकसभेला केलेल्या मदतीची लंकेंनी परतफेड करावी, ठाकरे गटाची मागणी। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं मनमाड शहरात आगमन। जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाचं केलं उद्घाटन। कार्यकर्त्यांकडून राऊत यांचं स्वागत। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे विधान परिषद माजी आमदार नरेंद्र दराडेंनी मुलगा कुणाल दराडेसह घेतली जयंत पाटलांची भेट। दराडे छगन भुजबळांविरोधात येवला मतदारसंघातून लढणार का याकडे लक्ष। दराडे आणि आमची भेट घाईघाईत झाली, ती भेट म्हणता येणार नाही, फक्त नजरानजर झाली। दराडेंच्या भेटीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। मालेगावमध्ये ठाकरे गटाला धक्का। माजी महानगर प्रमुख रामा मिस्तरींचा शिवसेनेत प्रवेश। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली गटबाजी चव्हाट्यावर। नाशिकमधल्या सभेत शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली। गजानन शेलारांना कोंडाजी आव्हाडांनी सुनावलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।